महाभारत अध्याय 34 यवक्रीडाचा अंत. अहंकार आणि असम्मान माणसाचं जीवन कसं नष्ट करतात. ही कथा आम्हाला गर्वाच्या धोका आणि आत्मसंयम हरवण्याची भीती दाखवते. इंद्राचा आशीर्वाद मिळवून ज्ञान प्राप्त झाल्यावर यवक्रीडा गर्विष्ठ झाला आणि विशेषतः महान शास्त्रज्ञ रायभ्याचा अपमान केला. त्याचा वडील त्याला जुनी कथा सांगून इशारा दिला. मेधावी नावाचा एक ऋषीचा पुत्र जो अमर समजत होता, शाप आणि मोडलेल्या डोंगरामुळे मृत्यू पावला. पण यवक्रीडाने हे कानावर घेतलं नाही. एक दिवस कामवासनेने ओलांडून यवक्रीडाने रायभ्याची कनिष्ठवधू क्रूरपणे त्रास दिली. रागाने रायभ्याने अग्नीतून आत्म्यांना बोलावून शिक्षा केली. अडकल्यावर आणि घाबरल्यावर यवक्रीडा पळाला, पण आत्म्यांनी त्याला ठार मारलं. वडील दुःखात रायभ्याला शाप दिला आणि मग स्वतःचा अंत केला. शिकवण: अहंकार आणि अपमान नाशाकडे नेतात. नम्रता आणि आत्मसंयम आपली रक्षा करतात. महाभारतातील अधिक शिकवणींसाठी मुकुंदा वाइब्सला फॉलो करा.